ही संपूर्ण घटना पंढरपूरमध्ये घडलेली आहे। अशी घटना घडली की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। पंढरपूर शांत झोपलं होतं, परंतु अचानक एका महिलेचा फोन आला। पंढरपूरमध्ये लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात। त्या महिलेनं रात्री 12:30 वाजता फोन करून सांगितले की एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करतोय। गेल्या 2 महिन्यापासून तो मुलगा एकाच जागी बसून अभ्यास करताना दिसत होता आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या। मुलाची चौकशी आणि त्यानं सांगितलेली कहाणी। अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्या मुलाची चौकशी केली। तो साधारण 12 ते 16 वर्षाचा मुलगा असावा। तो दररोज रात्री रस्त्याच्या कडेला अभ्यासाला बसायचा। सुरुवातीला त्यानं पोलिसांना काही गोष्टी सांगितल्या, त्यानंतर त्याला एका आश्रमात पाठवण्यात आलं। आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा त्यानं सांगितलं की गेल्या 1.5 महिन्यापासून पंढरपुरात आहे। सकाळी 7 वाजता तो चंद्रभागेत आंघोळ करायचा, दुपारचं जेवण तो भाविकांसाठी बनवलेल्या भवनात करायचा आणि रात्रीचं जेवण भिक्षा मागून करायचा। रात्री त्याच ठिकाणी येऊन तो अभ्यासाला बसायचा। जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला विचारलं की तुझे आई वडील कुठे आहेत, तेव्हा त्यानं उत्तर दिलं की माझे आई वडील नाहीत, ते वारलेत। त्यानं पुढे सांगितलं की माझे काका आणि काकी, मामा मामी आहेत, पण आई वडील गेल्यानंतर ते मला सतत मारायचे आणि वेगवेगळी कृत्य करायचे। त्यांच्या त्रासाला कंटाळून मी रागाच्या भरात घर सोडलं आणि इथं आलो। सत्याचा उलगडा। लोकांना वाटलं की हा मुलगा खूप कष्टाळू आहे, तो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी भीक मागून शिक्षण पूर्ण करतोय, पण कथेची दुसरी बाजू काही तासातच समोर आली। आश्रमानं सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे अवघ्या 12 तासात त्या मुलाच्या घरच्यांचा शोध लागला। दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क त्याचे आई वडील त्याला घ्यायला आले। जेव्हा अधिकाऱ्यांनी विचारलं की हा मुलगा तर म्हणताय तुम्ही वारला आहात, तेव्हा आई वडिलांनी सांगितलं, साहेब हा खोटं बोलतोय, याला शाळेचा कंटाळा आलाय। आता त्याचं 10वीचं वर्ष आहे म्हणून आम्ही त्याला अभ्यास कर म्हणायचो, केवळ अभ्यासाचा कंटाळा आल्यामुळं तो घरून पळून आला होता।